संदेश तांबोली ना. आणि बक्षीस यायला मात्र सुरुवात झाली या मॅच साठी. संदेश तांबोली याचकडून जर कोणत्याही फलंदाजाने बॅक टू बॅक 3 चौकार लगावले तर तब्बल ₹500 असतील. तर 3 षटकार सलग 3 षटकार लगावले त्यासाठी सुद्धा ₹500 असतील. संदेश तांबोली यांच्याकडून पारितोषिक लावले गेलंय तनिष 11 कोलिवली संघाच्या फलंदाजांसाठी. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला गडी बाद होतोय. बॅक टू द पवेलियन होतोय. थोडीशी आशा थोडीशी निराशा आहे क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यात. आणि विनंती करतो आयोजक सन्माननीय नरेंद्र गोमारे साहेबांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते संजय दादा तांबोली यांना सन्मानित करायचंय. क्रीडा रसिक प्रेक्षक मान्यवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस कट केले चेंडूला. चेंडू निघालाय गलीमधून ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन झोनकडे अतिशय वेगाने. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. थोडंसं फंबलिंग झालंय. चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय. हा चौकार पंचांच्या भूमिकेत. धन्यवाद. त्याचबरोबर विनंती करतो तुषार गोमारे यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते रामचंद्र जामघरे साहेबांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आज या व्यासपीठावरती प्रत्येकाचा सत्कार केला जातोय सन्मान केला जातोय कारण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत आयोजक. इतका धकाधकीचं जीवन दिवसाचे 24 तास असतात. प्रत्येक क्षणाला मात्र कार्यरत असतात तरीही इतका अनमोल वेळ देतात. त्यानंतर विनंती करते तुषार गोमारे यांना की भगवान धुले साहेबांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. या दरम्यान मात्र ट्रिफला उडवला जातो फलंदाजाचा. पुन्हा एकदा विकेट बाद होणार ऋषिकेश. धन्यवाद डीजे नितीन. टी1चं षटक मी म्हटलं की बेनिफिशियल आहे फलंदाजांसाठी. एकदा जर तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर फटका लागवला तर निश्चितच चौकार मिळेल. पण इथे मात्र 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र हनुमान स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळणार. आणि आज वार शनिवार 13 एप्रिल 2019 श्रीरामनवमीचा हा दिवस. रामभक्त हनुमान आपण पाहिलं की संजीवनी हवी होती त्यावेळी मात्र एका हाताने पर्वत उचलून आणला होता. आणि आता मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर हनुमान ऑन क्रीज पोहोचलाय. पंचांच्या भूमिकेत प्रकाश बदे त्यानंतर स्क्वेअर लेग पंच राजेंद्र भोईर उत्तम कामगिरी करतात गेली 3 रात्र. आणि गोलंदाजी मार्कवर निमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केट तयार होणार. पहिल्या षटकातील 4था चेंडू असेल. यावेळेस हलक्या हाताने कट करायचं होतं. जोरदार अपील केली जाते. क्षेत्ररक्षकांचा उत्साह पहा कारण क्रिकेटचा नियमच आहे नो अपील नो आउट. त्यानुसार मात्र इथे अपील केली जाते. पण विनंती असेल ऑल प्लेयर्सला स्ट्रायकर एंड तसंच नॉन स्ट्रायकर एंड क्रिकेट पिचच्या मध्यावरती 1-2 फुटाचा आयताकृती जो भाग असतो त्याला संरक्षित क्षेत्र किंवा धोकादायक क्षेत्र म्हणतात. तर कोणीही अपील करण्यासाठी पिचवर येऊ नये. या दरम्यान चेंडू आता मात्र टॅप केलाय. पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. थोडीशी संत सुरुवात संयमी सुरुवात आता पाहायला मिळते फलंदाजांकडून. तनिष 11 कोलिवली संघ नुकताच आपण पाहिलं ममदापूरच्या क्रीडांगणावरती फायनल मध्ये दखल मारली. सावलेश्वर सावले या संघात समवेत फायनलची मॅच खेळली. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं. आणि त्याच इराद्याने त्याच निच्छाने मात्र या ब्रदर चषक 2019 मध्ये कोल्हारे नगरीमध्ये दाखल झालाय. लास्ट बॉल टॅप केलाय चेंडूला. आता मात्र पुनश्च चेंडू फसलिपचा क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाणार फलंदाजांकडून. 1 ओव्हर इथे कंप्लीट होते. आफ्टर 1 ओव्हर तनिष 11 कोलिवली टीम धावसंख्या 6. 2 गडी बाद झालेत. सलामीच्या भूमिकेत आपण नरेश आणि महेशला पाहिलं होतं. नरेश बाद झालाय. ऋषिकेश बाद झालाय. आता मात्र महेश आणि हनुमान दोघांनाही आपल्या फलंदाजीला आकार द्यावा लागेल. धावसंख्या जमवावी लागेल कारण धावा होत आहेत या मैदानावरती. आउटफील्ड तेज आहे या मैदानाची कारण पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 5 ओव्हरमध्ये 82 धावा मी मराठी नेरळ संघाच्या. तर आपण पहिल्या दिवसाचा विचार केला तर मोहाचीवाडी संघ क्वालिफाय झालाय.
दुसऱ्या दिवसामध्ये धामोते संघ आणि आजही आठवतंय मार्केवाडी संघ शेवटच्या मॅच मध्ये मोहाची वाडी संघासमोर खेळला. तब्बल दुसऱ्या राऊंडमध्ये 65 धावसंख्येचं टार्गेट होतं कुमार 11 चांदई संघाकडून आणि 3च ओव्हरमध्ये 65 धावा ठोकून काढल्या होत्या. म्हणजे मैदानाचा जर 2 दिवसांचा विचार केला तर फलंदाजांना भरपूर फायदा होतोय, पण गोलंदाजी ही तितकीच वेगवान पाहायला मिळाली या 2 दिवसामध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होणार. पिटूचं हे षटक. गोलंदाजी मार्गावर आता सोमसाई गुडगे संघाचा गोलंदाज येतोय आकाश. यावेळेस पहिला चेंडू जोरदार अपील केली जाते. पंचांनी बोट वरती केलाय. फलंदाज इथे बाद होणार. लेग बिफोर द विकेटचा बली ठरतोय महेश. धन्यवाद धन्यवाद. यानंतर होणारी मॅच असेल मालेवाडी वर्सेस नेवाली. दोन्ही कर्णधार उपस्थित असेल तर विनंती करतो की ही इनिंग पहिली इनिंग संपण्याआधी मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण आज आपल्याला टाइमाचा यूज करायचा आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास आपल्याला आपली एनर्जी टिकवायची आहे. खेळ उत्तम दाखवायचा आहे. त्या उत्साहाने, त्या जोशाने, त्या जोमाने मात्र आज आपल्याला खेळायचं आहे. तर कुठलाही वेळ न दवडता ही पहिली इनिंग संपण्याआधी मात्र नेवाले आणि मालेवाडी दोन्ही कॅप्टन्सने यायचं आहे. यावेळेस फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडूने वलन घेतलाय. सीमारेषा बाहेर जातोय हा चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे नितीन. पहिला चौकार आला आणि संदेश तांबोली याचकडून बॅक टू बॅक 3 चौकार जर लगावले तर 500 रुपये आणि बॅक टू बॅक सलग 3 षटकार जरी लगावले तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आज कौतुक असेल संदेश तांबोली यांचं, कारण जो पाठिंबा दिला जातो फलंदाजांना. आणि हा पहिला चौकार आलाय. तिसरा चेंडू असेल गोलंदाज. यावेळेस सुरेख फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोनही क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. पुन्हा एकदा चेंडू चौकार. धन्यवाद धन्यवाद. आणि आकाशला आता मात्र फटकेबाजी करतोय किशोर. आणि आकाश म्हटलं की निश्चितच भारत हा देश क्षेपणास्त्र. आकाश जे मात्र जमिनीवरून हवेत मारा करतं असं हे क्षेपणास्त्र आहे. मिसाईल मॅन अब्दुल कलाम. त्यानंतर जाऊया पुढचा चेंडू. हा पंच आमच्याकडे फिरतायत. दिस इज अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जोडली जाते आणि ऑन हॅट्रिक म्हणजे सलग 3 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि ती संधी आता मात्र किशोरसाठी आली आहे. यावेळेस काय होतंय. चेंडू निघालाय. स्लिप थोडीशी घसरली आहे. एक सिंगल इथे येते. आणि या दरम्यान उपस्थित झालेत सन्माननीय संतोष हजारे साहेब. तर विनंती असेल संतोष हजारे साहेबांना की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुमचंही सहर्ष स्वागत करतो संतोष हजारे साहेब. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा ब्रदर चषक 2019चा आनंद लुटायचा आहे. पंचांचा निर्णय येतोय. वाईड +1. 2 धावा स्कोर कार्ड वरती येणार. धावसंख्या मात्र 17. यावेळेस हनुमान स्टेप आउट केला होता अतिशय वेगाने. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव. आणि बाईज लेग बाईज वारंवार आम्ही उल्लेख करत असतो. बाईज म्हटलं की निश्चितच कुठल्याही प्रकारचा स्पर्श म्हणजे बॅटला असू द्या किंवा फलंदाजाच्या शरीराला असू द्या, स्पर्श न होता जी धाव घेतली जाते तिला बाईज म्हटलं जातं. तर फलंदाजाच्या शरीर यष्टीवरती जर चेंडू आदलला आणि धाव घेते तर मात्र तिला लेग बाय म्हटलं जातं. आणि संधी आहे. यावेळेस बॅटचा जी मुवमेंट होती अतिशय वेगाने. जर चेंडू जर बॅटवरती आला असता तर निश्चितच सीमारेषे पार गेला असता. निर्धाव चेंडू येतोय. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात 18.
लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. यावेळेस टॅप केलाय चेंडूला, अप्परकटचा फटका, चेंडू निघालाय सीमारेषे बाहेर. हा चेंडू चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. या दरम्यान उपस्थित झालेत सन्माननीय विनायक जाधव साहेब उपस्थित झालेत. त्यांना ही विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 2 ओव्हर ते कंप्लीट होत आहेत. तनिष शिरबान कोलिवली संघाची धावसंख्या 22. 11च्या सरासरीने 22 धावा लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को निमेश. पहिलाच चेंडूवरती मात्र दांडी गुल केली या फलंदाजाची. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. धन्यवाद. आणि ह्या पहिल्या इनिंगचा जर विचार केला गेला तर प्रत्येक षटकाची सुरुवात प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद झालाय. पहिल्या ओव्हर निमेशने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं. सेकंड ओव्हर आकाशने सुद्धा पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद केला होता. आणि पुन्हा एकदा तीच कामगिरी निमेश करतोय. 22 धावा, 4 गडी बाद झाले तनिष 11 कोलिवली संघाचे. आज या ब्रदर चषक 2019 मध्ये 2 दिवस आपण ऐकलं. मयुरेश कदम असतील, संदीप बोराडे असतील, संदीप गायकवाड असतील, निखिल वाकले, राजेंद्र भोईर. आणि विनंती करतो सन्मान्य तुषार घोमारे यांना की विनायक जाधव साहेबांचा सन्मान करायचा आहे. यावेळेस पंच फिरतायत. पहा, एक आगली वेगळी शैली, स्टायलिश पंच प्रकाश बदे स्वैरा चेंडू घोषित करतात. विनंती असेल तुषार घोमारे यांना की विनायक घरत साहेबांचा मात्र सन्मान करायचा आहे. विनायक घरत साहेब उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे हे ब्रदर चषक 2019 मध्ये. यावेळेस आता मात्र 1 धाव घेण्याचा अटेम्प्ट इथे केला जातोय. गरज होती धावेची, कारण स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असेल. जितक्या वेळेला स्ट्राईक रोटेट लेगबाच्या स्वरूपात ही धाव असेल, जितकी स्ट्राईक रोटेट होणार, फलंदाज चार्जेबल राहणार, ऍक्टिव्हनेस असणार या फलंदाजामध्ये, तीच कामगिरी आता या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. थोडंसं सेट व्हावं लागेल आणि वेल सेट होऊन फलंदाजी करावी लागेल. कारण तिसरं षटक प्रगती पथावरती आणि धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. निमेश या गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. या पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू निघालाय स्लिप मध्ये. आता मात्र गुड फिल्डिंग होते. थोडंसं तालमेल राखणं गरजेचं असेल फलंदाजांना, कारण सध्या तरी मधली फली आपली इनिंग सांभाळतीये. किशोर उत्तम फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. थोडं धावसंख्येचा आलेख उंचावला गेला, धावसंख्या वाढवली गेली आणि 3 चेंडू संपलेत या ओव्हरमधील. धावसंख्या मात्र 24. अजूनही 12 म्हणजे 2 ओव्हर आणि 3 चेंडू, 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या 17 मधील. तनिष 11 कोलिवली संघ कितपत टार्गेट ठेवणार सोमजाई गुंडगे 11 संघासमोर. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू अतिरिक्त उंची घेतली आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक संधी मात्र गोलंदाजाला दिली जाणार, कारण क्रिकेट आहे. त्याचबरोबर विनंती करतो सन्माननीय अशोक जोशी साहेबांना की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय.
मान्यवर आता भल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. क्रीडा रसिक प्रेक्षक सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. यावेळेला चेंडू टॅप केलाय, चेंडू निघालाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. सिंगल डबल धावफलक मात्र 25 वर नेऊन ठेवलाय या फलंदाजांनी. अद्याप जर पाहायला गेलं तर पहिला षटकार म्हणजे एक मोठ्या फटक्याची प्रतीक्षा अजूनही आहे पाठीराख्यांना, कारण एक षटकार आलेला नाही अजूनही या फलीमधून. पण ताकद आहे या फलंदाजीमध्ये. त्यांनी शिलेवन कोलिवली संघ मैदानावरती राजेश आणि किशोर. यावेळेला सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक इथे आहे कव्हर रिजन मध्ये, फिल्डअप करतोय. एक सिंगल इथे. तिसरी ओव्हर सुद्धा इथे कंप्लीट होते. धावफलक धावा लागतात आफ्टर 3 ओव्हर 26 धावा. ब्रदर चषक 2019 तुषार गोमारे, नरेंद्र गोमारे दोघांचंही मी कौतुक करेल. इतकी भली मोठी स्पर्धा. आणि कौतुक करेल मी मात्र आमचे समालोचक मित्र, त्याचबरोबर संदेश पाटील असतील, मकरंद दहिवलीकर, राजेंद्र भोईर, प्रकाश बदे पंचांच्या भूमिकेत काम पाहत आहेत. त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कोल्हारे. उत्तम साथ आहे. आणि खरोखरच मी म्हटलं की समालोचक मित्रांचं कौतुक करेल, कारण क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना संधी आहे, समालोचकांना संधी आहे. कारण समालोचकांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे बोलण्याचा. कारण आपण शब्द फेकत असतो, त्याचा कुठेतरी प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. आणि क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मात्र लक्ष असतं आपल्या प्रत्येक बोलण्याकडे. 3 ओव्हर इथे कंप्लीट होतं. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. यापुढची मॅच असेल नेक्स्ट मॅच मालेवाडी वर्सेस नेवाली. तर विनंती करतो मालेवाडी टीमचा कॅप्टन तसेच नेवाली टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. 3 ओव्हर मध्ये 26 धावा आणि फलंदाज बाद झाले 4. तीन ओव्हर 26 धावा. चौथ्या षटकाला प्रारंभ होणार. गोलंदाजी मार्कवर गुणगे संघाचा गोलंदाज अतुल नवले. स्ट्रायकरला पाहू शकाल आपण राजेश. यावेळी पहिला चेंडू फुलटॉस होता. सुरेख फटका लगावला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत. संधी होती क्षेत्ररक्षकाला, झेल पकडणं गरजेचं होतं, कारण गोलंदाजाला साथ हवी असते ती मात्र क्षेत्ररक्षणाची. आणि गोलंदाज पहा, कधी कधी स्लोवर असेल, फुलटॉस असेल, अतिशय वेग असेल. एक एक दिवस असा असतो की गोलंदाजाला भरपूर प्रमाणात मार खावा लागतो, तर कधी कधी उत्तम गोलंदाजी सुद्धा होते. कधी कधी आपला साथी मित्र म्हणजे मित्राने झेल सोडल्यानंतर सुद्धा संयम संताप आवरून मात्र गोलंदाजी करावी लागतेच. त्यासाठी पुन्हा सज्ज. यावेळेस आता मात्र फ्लाय स्लिप, तिथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. वारंवार चुका घडतात क्षेत्ररक्षणामध्ये. या दरम्यान मी विनंती करतोय तुषार गोमारे यांना की हसू हजारे साहेबांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. हसू हजारे साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचंय. एक सिंगल येते. धावसंख्या मात्र 29. यावेळेस दांडी गोल केली. फलंदाज इथे मात्र बाद होणार. डीजे बघतोस रागाणी, अरे बघतोस काय बघतोस रागाणी. तुझी दांडी ती उडवली वाघाणी, तुझी दांडी ती उडवली वाघाणी. उडवली वाघाणी, तुझी दांडी ती उडवली वाघाणी.
डीजे धन्यवाद. त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 29 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. चौथी ओव्हर. 3 चेंडू इथे कंप्लीट होत आहेत या ओव्हर मधील. यावेळेस प्रशांतचा हा फटका, सुरेख फटका, लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा झेल सोडलाय. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. हा पहिला ब्रँडेड फटका येतोय प्रशांतच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. धावसंख्या मात्र 35. आता मात्र वेगाने धावसंख्या वाढायला सुरुवात होणार, कारण प्रशांत हा फलंदाज ऑन क्रीज आलाय. पारितोषिक मात्र पहिल्या चेंडूपासून लावले गेले संदेश तांबोली याचकडून सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, प्रत्येकी 500-500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्गावर अतुल टू प्रशांत. यावेळेला स्लोबा डिलिव्हरी, गती परिवर्तन पाहायला मिळालं. फटका लागला जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये. शतरक्ष तिथे येतोय. क्विक अँड ऍक्युरेट थ्रो. पंच निरीक्षण करतायत. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. आता मात्र रनिंग बिटवीन सुरेख पाहायला मिळते या फलंदाजांकडून. जसं फटके यायला सुरुवात झाली, धावसंख्या सुद्धा वाढतीये. 37 धावा लागल्यात. 1 चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. अतुलला मात्र 1 फटका लगावलाय. 2 डब्बल, 1 सिंगल. तब्बल 15 धावा, 11 धावा येत आहेत अतुलच्या या गोलंदाजीवर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अतुल टू प्रशांत. यावेळेस फलंदाजाला थोडंसं चकवलं जात आहे, पण चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड फेकला जातं गोलंदाजाकडून. वेग तोडण्याचा प्रयत्न असतो. ज्यावेळी गोलंदाज वाईड फेकत असतो, बऱ्याचशा लोकांना वाटत असतो गोलंदाज चुका करतोय. फलंदाजा जो वेग असतो, जो स्पीड असतो बॅट मधला, तो तोडण्याचा प्रयत्न केला जातो. तोच अटेम्प्ट इथे करतोय अतुल. पण 1 धाव मात्र कोलिवली संघाच्या खात्यामध्ये जाते. यावेळेला पुन्हा पंच फेरतायत. दिस इज अ वाईड बॉल. 1 अतिरिक्त धाव, त्यानंतर पुन्हा एकदा हा वाईड फेकला जातोय. या दरम्यान उपस्थित झालेत अनिल रुटे साहेब, त्याचबरोबर रामदास लोभी. दोघांना ही विनंती असेल की व्यासपीठावरती यायचंय. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. आणि रिक्वेस्ट असेल मालेवाडी तसेच नेवाले टीम्स कॅप्टन्स त्वरित व्यासपीठावरती यायचंय नाणेफेकीसाठी. यावेळेला लोअर फुल टॉस टाकण्याचा अटेम्प्ट होता. स्क्वेअर लेग पानाच्या रिजन मध्ये गिरकी घेतली चेंडूने. शतरक्ष तिथे येतोय, फेकी करतोय. 1 सिंगल इथे कंप्लीट होते. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 4 ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहतो. तनिष 11 कोलिवली संघाची 40 म्हणजे 10ची सरासरी राखली आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 म्हणजे 22 धावा 2 ओव्हर मध्ये होत्या. त्यानंतर मात्र 2 षटके, अवघ्या 18 धावा आल्या. 40 धावा लागल्या. तनिष 11 कोलिवली संघ भल्या मोठ्या संख्येने पाठीराखे आलेत. आणि ज्या सुसाट फॉर्म मध्ये 2018 असेल, हे 2019 हे वर्ष सुसाट फॉर्म मध्ये दोन्ही संघ, गुडघे संघ असेल तसेच तनिष 11 कोलिवली संघ, कारण 2 रजनी स्पर्धा एकीकडे, काडावची रजनी स्पर्धा गुडघे संघ प्रभावित केलं. त्यानंतर ममदापूरची रजनी स्पर्धा तनिष 11 कोलिवली संघाने प्रभावित केलं. आणि या ब्रदर चषक 2019 मध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ कोल्हारे यांच्या वतीने आयोजक तुषार गोमारे, नरेंद्र गोमारे. आणि या स्पर्धेमध्ये मात्र आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या समोर येते. तनिष 11 कोलिवली वर्सेस सोमजाई गुंडगे. स्लॉकच्या षटकाला प्रारंभ होणार. प्रेम सागर हा गोलंदाज. स्लॉकचं षटक, डीओडी असं हे षटक. स्टार्ट द ओव्हर, फर्स्ट बॉल. यावेळेला सुरेख फटका लागला जातो. चेंडू निघालाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. निमेश स्वतः पुढे सरसावतोय. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाते. फलंदाज राजेश आणि प्रशांत. पण लो स्कोर मॅच सुद्धा टफ होऊ शकते, कारण वेगवान गोलंदाजी आहे तनिष 11 कोलिवली संघाकडे. पण सध्या तरी धावसंख्या 5 चेंडूमध्ये कितपत धावा येणार? 6 पंच 30, 5 चौक 20, 5 दोने 10, 5 एके 5. यावेळेस फटका, चेंडू हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रेम सागर झेल पकडतोय. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद. मालवडी टीमचे कॅप्टन उपस्थित झालाय. विनंती असेल नेवाले टीम्स कर्णधार प्रीतम त्वरित यायचा नाणेफेकीसाठी.
धावसंख्या 41. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र लक्ष लागलंय प्रशांतकडे, कारण प्रशांतच्या बॅटमधून पाहिलं गेलं तर 4 चेंडू खेळलाय प्रशांत. एकही डॉट नाहीये प्रशांतच्या बॅटमधून. तोच प्रशांत इथे मात्र थोडासा बीट करतोय प्रेमसागर 4 चेंडू मध्ये. त्याचबरोबर सन्माननीय विनायक घरत साहेब सुद्धा उपस्थित झालेत. विनायक घरत साहेबांचं आगमन होत आहे, सहर्ष स्वागत आहे. आणि विनंती असेल विनायक घरत साहेबांना की त्यांनी त्यांच्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. या दरम्यान मात्र धाव घेण्याचा अटेम्प्ट इथे केला जातोय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नेवाली टीमचे कर्णधार प्रीतम त्वरित टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील या इनिंगचे. 2 मोठे फटके, 50+ स्कोर उभा करावा लागेल. करण स्ट्रायकरला आता सज्ज होतोय. यावेळेस गती परिवर्तन पहा. आपण फलंदाज थोडस बीट केलं जाते करणला. चेंडू ज्या पद्धतीने गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर वेग थोडासा कमी झाला, थोडंसं फसवलं गेलं फलंदाजांना. फसवा चेंडू मात्र प्रेमसागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेस सफल झाला होता फलंदाज. डाव्याचा अटेम्प्ट फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद होतोय. पहिली इनिंग, पहिलं सत्र इथे कंप्लीट होतोय. तनिष 11 कोलिवली संघाची धावसंख्या आफ्टर 5 ओव्हर 41, 41 धावा. येणारे 30 चेंडू सोमजाई गुंडगे संघाला गरज असेल 30 चेंडू मध्ये 42 धावसंख्येची. आणि विनंती करते, रिक्वेस्ट असेल नेवाली टीम कर्णधार प्रीतम कुठलाही वेल न दबडता त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. 42 धावांचं टार्गेट कशा रीतीने सोमजाई गुंडगे संघ पाठलाग करणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर येतील द्वितीय सत्रासाठी साथी समालोचक निखिल वाकले सर. ओव्हर टू डीजे. धन्यवाद. तनिष 11 कोळिवळी आणि त्याच्या विरोधात सोमजाई गुंडगे असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला माझा प्रत्येक प्रेक्षक राजा हार्दिक हार्दिक स्वागत तुम्हाला. या निखिल वाकळेचा आदाब, ईशश्री काल, नमस्कार, रामराम. जाऊयात मॅच कडे. 42 धावसंख्येची गरज आहे. 30 चेंडू आणि 42 धावा ज्या गरजेच्या आहेत. मी विनंती करतोय सोमजाई गुंडगे संघ प्रेमसागर अँड टीम आपले 2 फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने तैनात करायचे आहेत. जाऊयात आपण सत्कार सोहळ्याकडे. सन्माननीय आदरणीय नितीन घरत साहेब, आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. क्रिकेटच्या दुनियेतले कट्टर माय रसिक मायबाप मात्र या पटलावर पोहोचतायत. आलेल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कर्जतच्या या क्रीडा नगरीत, रायगडच्या या भूमीत मात्र सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. 42 धावा आणि 30 चेंडू आहेत. 42 धावा या ठोकायच्या आहेत. त्या टीम सोमजाई गुंडगे या संघाला इन्फॉर्म आहेत सध्या, कारण त्यांचं पटल किंवा त्यांचं जे सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर हा संघ इन्फॉर्म आहे. परंतु कोळी देखील तितकाच तोला मोलाचा असणारा हा संघ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून
काय घडणार या पटलावर ते सांगणं अवघड आहे. कारण क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हणतात ना की शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत वर्तवणं थोडंसं चुकीचं ठरेल. फलंदाज तुमच्या प्रतीक्षेत आहेत, पंच देखील तुमची वाट पाहत आहेत आणि यू हॅव ओनली 25 मिनिट्स फॉर युअर इनिंग. तुमच्या सत्रासाठी तुम्हाला फक्त 25 मिनिटं असतील याचं देखील भान ठेवा. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता मात्र टीम कोलिवली पूर्ण व्यूहरचना रचली आहे. प्रेम सागर आणि समीर शिंदे, प्रेम सागर पाल आणि समीर शिंदे. टीम नेवाळी संघ आपला कर्णधार लगेचच आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. नाणेफेक करण्याकरता आपण आमच्यापर्यंत लगेच यायचं आहे. सन्माननीय आदरणीय रामदास लोभी सर, आपणास विनंती आहे की आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय अनिलजी रुठे सर, आपणास देखील विनंती आहे की आपण या सन्मान मंचावर या क्रीडा मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. प्रशांत तांबोळी गोलंदाजी मार्कवर आहे, त्याच्या विरोधात स्ट्रायकर एन कडनं मात्र फलंदाज तयार प्रेम सागर पाल. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटनं स्टेप डाऊन द ऍक्शन. मागच्या दिशेनं ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला पटलावरनं, परंतु पंच इशारा करतायत उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू मात्र घोषित केला गेलाय. स्वैर मारा धावफलकावर जोडला जातोय. धावफलक ओपन केलं गेलंय. धावफलकाचा शुभारंभ झालाय. एक आकडा जेव्हा जेव्हा धावफलकावर येतोय, वेनगु पुरप्पू व्यंकटसाई लक्ष्मण 1 नोव्हेंबर त्याचा आकडा आहे. निश्चित रूपाने खूप देखणा चेंडू हाताळला गेला, ज्यावर थोडंसं कोऑर्डिनेशन चुकलं क्षेत्ररक्षकांदरम्यान मधलं आणि धावा मात्र कन्वर्ट झाल्या. त्या तब्बल इन 38 2 धावा धावफलकावर कन्वर्ट होत आहेत. धावफलक 2 वाढून मात्र जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. याच महिन्यातला एक काळा दिवस, महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्या दिवशी शेवटचा श्वास घेतला 3 एप्रिल 1680. निश्चित रूपानं अगदी महाराजांचा शेवटचा दिवस, या पृथ्वी तलावरचा अशुभ ठरणारा आकडा 3. खूप देखणा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. पंच पुरुष एकदा वळतायत, कारण उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू डिलिव्हर्ड झाला. तो एक्स्ट्रा स्वरूपात क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक 22 ज्याचं अवलोकन पटलावरनं झालं. धावफलक 1 वाढून मात्र जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावर. निश्चित रूपानं कोंडाजी फर्जन काय आठवण करून दिली 8 आकड्याची. ग्लान्स केलं बॅकवर्ड लेग स्लिपला, चेंडूवर मात्र धावत संख्या जिला रोख लावला त्या क्षेत्ररक्षकाच्या प्रेझेन्स ऑफ माइंडच्या मी कमालीची दाद देईन, कारण कोलिवलीचा तो लेग स्लिप रिजन मधला खेळाडू ज्यानं धावा वाचवल्या त्या 3 नरेश तांबोळी, ज्याच्या मार्फत हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव कन्वर्ट होते. धावफलक 1 वाढून जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. निश्चित रूपाने 5 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. एका बाजूला कोलिवली आणि त्याच्या विरोधात गुंडगे, कर्जत तालुक्यातल्या 2 क्रिकेटच्या पटलावरच्या महाशक्ती एकमेकांच्या विरोधात आहेत. परंतु एक मैत्रीपूर्ण लढत तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या पटलावरचा एक घमासान मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवतायत. ओव्हरपिच डिलिव्हरी सरळ स्टेप आउट केला गेलाय. चेंडूवर अगदी धावसंख्या 1 कन्वर्ट होईल, कारण क्षेत्ररक्षक समोर आहे. सेल मिड ऑफ रिजन मध्ये हनुमानला तुम्ही पाहू शकाल. ते आले चेंडू पर्यंत, त्यांना चेंडू त्यांनी पिक केला, फेकला देखील. अगदी 1 धाव कन्वर्ट झाली. टीम नेवाळी लास्ट कॉल टू यू. विनंती आहे की नाणेफेक कक्षात तुमचं हार्दिक स्वागत. खूप देखना फटका मागच्या दिशेनं फटका फसला आणि क्षेत्ररक्षकानं मात्र त्याची जबाबदारी निभावली. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज प्रेमसागर पाल. बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. शिवा म्हात्रे आणि सोनाली भोईर या दोघांनी बनवलेलं हे गाणं म्हणजे स्त्री ही एक जबाबदारी आहे, स्त्री एक सन्मान आहे. म्हणजे एखादी स्त्री ज्यावेळी लग्न करून दुसऱ्याच्या घरात जाते त्यावेळी तिला कशा पद्धतीनं अगदी
असं म्हणतात ना की त्यासाठी मुलीचा बाप व्हावं लागतं आणि तो हंगाम चालू आहे सध्या. त्यामुळे रिस्पेक्ट दी वुमन, स्त्रियांचा सत्कार किंवा स्त्रियांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. कल्याणच्या सुभेदारांची सून आईच्या मानानं परत पाठवली ती आमच्या राजांनी आणि निश्चित रूपाने ही रायगडच्या भूमीत आपण वाढतोय. खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु जाऊयात आता मॅचकडे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, मात्र बॉलिंग मार्कवर आहे. खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि फेक देखील वेगानं आली, परंतु कलेक्शन थोडंसं चुकलं यष्टीरक्षकाकडनं. निश्चितच एक धाव कन्वर्ट होते. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झालेत ते 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 एक्स्ट्रा स्वरूपातले चेंडू हाताळले गेलेत या षटकागणिक. गोलंदाज तयार, पुनश्च एकदा प्रशांत. खूप देखना चेंडू सरळ उडवलं खांद्याच्या सरळ रेषेत. बऱ्याचशा गोलंदाजांची आठवण करून दिली या चेंडूनं, कारण बहुतांश वेळा आपण पाहिलंय खूप देखणे गोलंदाज, मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी हा चेंडू एक क्षेपणास्त्र म्हणून वापरला, खांद्याच्या सरळ रेषेत वेगानं उडवला जाणारा हा चेंडू, मात्र निर्धाव सांगता झाली. शेवटच्या 1 षटकात आपण पाहतोय शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरनं 1 षटक संपलं आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते 7 या धावसंख्येवर. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 7 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. उर्वरित चेंडू शेष आहेत ते 24 आणि धावसंख्या गरजेची आहे ती 35. गोलंदाज दुसऱ्या षटकाकरता कोणाला आणलं जाईल पटलावर हे देखील फार महत्वाचं असणार आहे. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज राजेश तांबोळी, गोलंदाजी मार्कवर. तर निश्चित रूपाने आपण पाहू शकाल तब्बल मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतीये. अगदी अमूल्य वेळ त्यांचा या स्पर्धेकरता देत आहेत आदरणीय सन्माननीय योगेश जाधव सर, सन्माननीय करडे भाऊ आणि आदरणीय जगदीशजी लोभी सर. विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हावं अशी आमची विनंती आहे. जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार, राजेश तांबोळीला तुम्ही ऍक्शन मध्ये पाहाल. आपल्या पावल्यांच्या अक्रॉस एंड कडनं, ब्लॅक स्क्रीन एंड कडनं गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सरळ बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र घरंगळत निघाला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव कन्वर्ट झाली आणि धावफलक मात्र 1 या आकड्यानं वधारून जाऊन पोहोचलं ते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. निश्चित रूपाने आपण पाहतोय दुसरं षटक पटलावर आहे. सामना काटेकी टक्कर होणार यात तेळ मात्र शंका नाहीये. मॅच मध्ये अगदी रंगतदार स्थिती देखील अनुभवायला मिळेल हे या स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपल्याला ठाऊक झालंय. अगेन खूप देखना फटका, क्रिकेटचा अफाट सौंदर्य दाखवणारा, क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं खेळला गेला हा फटका. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. कमांड इझी. धन्यवाद डीजे. आता सध्या जो एंड चालू आहे त्याच्या मिड विकेट झोन मध्ये जी रेड लाईट चालू आहे त्यांना विनंती आहे आमची की ती लाईट ऑफ करा. खेळाडूंना थोडीशी तांत्रिक अडचण देखील येते. आमचे जे समर्थक असतील किंवा जे स्वयंसेवक असतील त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचा आणि ती रेड लाईट जी आहे ती ऑफ करा प्लीज, कारण खेळाडूंसाठी अडचण होतीये ही तुम्हाला विनंती आहे. तर जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. सध्याच्या लेग साइड रिजन मध्ये सध्याचा ऑन साइडचा जो झोन आहे त्या ऑन साइडच्या झोनला ती रेड लाईट ऑन आहे. मिड विकेट, परफेक्टली मिड विकेटला ती रेड लाईट ऑन आहे. तर जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. त्यांनी अगदी एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. चेंडू धावफलकावरनं 1 धाव कन्वर्ट होईल. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा राजेश तांबोळी. बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू खेळला गेलाय. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार चौकार. कमांड इझी. धन्यवाद. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 17. एबीडीचा आकडा आहे. खूप अपेक्षा असणार आहेत त्या फलंदाजाकडनं. RCB साठी प्रमोशन त्यानं देखील केलंय, परंतु थोडासा संघर्ष प्रत्येक क्रिकेटरच्या वाट्याला येतो.
कारण मी बऱ्याचदा म्हणतो ना, क्रिकेट आणि जीवन फार साधर्म्य आहे. ज्यांनी क्रिकेट खेळलं त्यांना चढ उतार पाहिले, ज्यानं जीवन जगलं त्यानं देखील चढ उतार बघितले. परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेट आपल्याला जीवन जगायला शिकवतं. जाऊयात मॅच कडे. गोलंदाज तयार. चेंडू नंबर 4. गोलंदाजी मार्कवर राजेश तांबोळी. आडव्या बॅटनं चेंडू सरळ भिरकावला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्या अखेर चेंडू सीमा रेखा पार. चौकाराचा गुणगे ब्रँड. फलंदाज समीर शिंदेच्या बॅटमधनं. कमांड डीजे. धन्यवाद. गुणलेखक नितेश तरे सर माहिती पुरवत आहेत. या शृंखलिकेतला किंवा या पूर्ण मालिकेतली पहिली चौकार हॅट्रिक मात्र या फलंदाजानं मारली आहे. एकदा जोरदार टाळ्या समीर शिंदेसाठी. काय नजाकत भरी फलंदाजी मात्र या मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर ती रेड लाईट ऑन आहे. मी विनंती करतोय आमच्या स्वयंसेवकांना की तिथपर्यंत तुम्ही पोहोचा आणि ती लाईट ऑफ करा. ती रेड लाईट गाडीची ब्रेक लाईट असावी ती, आणि ती ऑफ करा कारण खेळाडूंना तांत्रिक अडचण येते. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. राजेश. अवखुऱ्या हाताचा हा चेंडू हाताळला गेला. अलॉंग द कार्पेट. सरळ चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकाराचा गुणगर ब्रँड. फलंदाज समीर शिंदे. बॅक टू बॅक 4 चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. अगदी या चौकाराने धावफलकाचा वेग वाढलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 रन्स. 25 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. क्रिकेटच्या पटलावरचा एक महत्वपूर्ण आकडा आहे, कारण पहिला सामना खेळला गेला 25 जून 1932. तदनंतरचा जर आपण विचार केला 25 जून 1983. पुनश्च एकदा चौकार. बॅक टू बॅक 5 चौकारांची अगदी बहारदार फटकेबाजी या बॅट्समनच्या माध्यमातून, या फलंदाजाच्या माध्यमातून. मैदानाचा चौफेर मात्र त्यानं फटकेबाजी केली आहे. समीर शिंदे ज्या खेळाडूचं नाव आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिलाय. जाऊयात एक सेलिब्रेशन आमचे डीजे जॉकी आमच्या साथीने. कमॉन नितीन. धन्यवाद. 2 षटकं संपुष्टात आली आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र 14.50 ची सरासरी राखली गेली आहे. 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 29 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. प्रेमसागर पाल मात्र या मैदानातून परतीच्या प्रवासाला आला. आणि जर आपण विचार केला तर निश्चित रूपाने समीर शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारली. काय अफाट फटकेबाजी, काय देखणी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयाचा पाठलाग करतायत. 42 धावसंख्येची गरज आहे. एकंदरीत पटलावर 18 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. न पॉइंटच्या डोक्यावर हा फटका खेळण्याचा प्रयत्न. गली आणि पॉइंट रिजनच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. सरळ चौकाराचा हा फटका 4 धावसंख्येसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद. 6 चेंडू 6 चौकार लगातार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या 5 चेंडूंवर चौकार पाहायला मिळाले लगातार समीर शिंदेच्या बॅटमधनं. त्यानंतर या षटकाच्या सुरुवातीलाच मात्र तो चौकार पाहायला मिळाला फलंदाज अभि याच्या बॅटमधनं. शेवटच्या 9 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शेष असणार आहेत ते 16 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. 42 धावसंख्येचा पाठलाग करताना धावफलकावर 33 धावा आल्यात. नेल्सन आकड्याची उद्घोषणा झाली आहे. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर प्रशांत. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केला. एक्झिक्युशन परफेक्ट होतं, त्यामुळे निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 15 चेंडू शेष आणि गरज आहे विजयाकरता ती 9 या आकड्याची. खूप देखना चेंडू. पुनश्च एकदा प्रेडिक्शन चुकलंय. स्वतःचा अंदाज बांधणं मात्र फलंदाजाला धोक्याच्या स्थितीत घेऊन गेलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या षटकाचा जर आपण विचार केला 4 चेंडू हाताळले, त्यातले 3 चेंडू निर्धाव चेंडू डिलिव्हर्ड केलेत या गोलंदाजानं. खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला मारायचं होतं फटक्याला, परंतु चेंडू निघून गेला. शॉट गली रिजन मध्ये. धावसंख्या 1 वाढून मात्र जाऊन पोहोचली आहे 34 रन्स ऑन बोर्ड.
अगदी जर आपण विचार केला तर 13 चेंडू शेष आहेत आणि गरज आहे ती 8 या धावसंख्येची. 8 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 13 डिलिव्हरीज. स्ट्रायकर एंडवर समीर शिंदे. पुनश्च एकदा आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर संयमानं खेळी केली आहे. क्लास पंच मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेट मधल्या टॅक्टिक्स किंवा बेसिक्स मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक धाव फलकावर जोडली गेली आहे. शेवटचे 12 चेंडू शेष आणि गरज आहे 7 या धावसंख्येची. या नंतरचा सामन्याकरता नाणेफेक करण्याकरता दोन्ही संघ नायकांना आपण विनंती करतोय. नेवाळी संघ आणि मालेवाडी अशी लढत मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संयोजकांना विनंती आहे की आपण या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. मॅच नंबर 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर देखील खूप चुरस असणाऱ्या लढती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटची लढत देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंजप आणि त्याच्या विरोधात DX चांदई अशी लढत अंतिम लढत असणार आहे पहिल्या फेरीतली. त्यानंतर मात्र क्वालिफायरचे राऊंड चालू होतील सेकंड राऊंड साठी. टाइम लिमिटचा इशारा दिलाय पंचांनी देखील. सो बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. सन्माननीय विनायक दादा घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. टीम मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा नेवाळी हा संघ. तर जाऊयात मॅच कडे. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. जयवंत तांबोळी गोलंदाजी मार्कवर आणि गरज आहे शेवटच्या 7 धावसंख्येचे 7 रन्स गरजेचे असणार आहेत धावफलकावर. स्विंग अँड मिस. काय एक्झिक्यूट केला चेंडू. परफेक्ट डिलिव्हर्ड केला आणि फलंदाजाला चकून सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकानं विसावा देखील दिलाय. अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचे 11 चेंडू शेष आहेत आणि गरज आहे ती 7 या आकड्याची. येस सर्वोत्कृष्ट ममदापूरच्या मैदानात सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब भूषवणारा हा गोलंदाज आहे. खूप चांगला फटका. काय क्लास. आपली नजाकत आपली टेम्परमेंट मात्र या फटक्यातनं दाखवली. चेंडू सरळ सीमारेषा पार. समीर शिंदेचा ब्रँडेड चौकार. कमांड धन्यवाद. काय क्रिकेटची कॉपी बुक स्टाईल आहे. मी तर म्हणेन की बहरलेलं टेनिस क्रिकेट मात्र दाखवतोय समीर शिंदे. टेनिस क्रिकेटला थोडंसं ग्रहण लागलं होतं मध्ये मध्ये की खूप जास्त पद्धतीने ऑन साइडला फटके खेळले जायचे. परंतु हे पाहिलं क्रिकेट की खऱ्या अर्थानं आज डोळे सुकावतात. हिट विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज समीर शिंदे बॅक टू द पॅव्हलियन. नेवाळी संघ नाणेफेक जिंकला. आपला निर्णय आपण कळवायचा आहे लगेचच कारण यानंतर ऍक्शन मध्ये असणार आहेत नेवाळी आणि मालेवाडी. तर फलंदाज समीर शिंदे बाद. शेवटच्या 3 धावसंख्येची गरज आहे. जाऊयात थोडा एक संधी आपण डीजे जॉकीला देखील देऊयात. धन्यवाद. 9 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अतुल नवले. मात्र शेवटच्या 3 धावा त्यांना करायच्या आहेत. तुम्ही पाहत आहात तुम्ही ऐकत आहेत ब्रदर चषक 2019. खऱ्या अर्थानं नरेंद्र गोमारे आणि तुषार गोमारे सर काय अफाट कामगिरी केली आहे. बहारदार आयोजन. एकाच एक सर्रास आयोजन मात्र कर्जतकर घेऊन येत आहेत आणि त्यातलंच एक इतिहासाची दखल घेणारं टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं हे दिग्गज आयोजन मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. गोलंदाज तयार जयवंत तांबोळी. सरळ चेंडू स्टेप डाऊन द ऍक्शन भिरकावून दिला. ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरनं सरळ चेंडू सीमारेषा पार. महेंद्र सिंग धोनी स्टाईलनं खेळ खल्लास. षटकार.
धन्यवाद. खऱ्या अर्थानं टीम कोलिवली तुमचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक. आणि सोमजाई गुंडगे नो डाऊट इन्फॉर्म आहेतच, त्यामुळे निश्चित रूपाने पुनश्च आपला क्लास दाखवलाय. आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणारा निश्चित रूपाने खेळाडू ठरलाय. रेसमध्ये होते दोन्ही खेळाडू, परंतु सर्वोत्कृष्ट परफॉर्मर अष्टपैलू नेतृत्व ज्यानं निभावलं तो निमेश मोहिते. प्लीज वेलकम ऑन स्टेज. खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं 2 षटकात 9 धावा त्यानं खर्च केल्या आणि 3 विकेटचं पतन केलंय तो निमेश मोहिते. आणि क्रिकेटच्या दुनियेतला एक राजा माणूस आदरणीय संजय दादा तांबोळी यांच्या शुभ हस्ते मात्र त्या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. प्लीज वेलकम निमेश मोहिते. तुमचं स्वागत असेल आमच्या क्रीडा मंचावर. यानंतर नेवाळी संघ नाणेफेक जिंकला गेलाय, त्यांच्याकडनं प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आहे. नेवाळी आणि मालेवाडी अशी लढत मात्र या तिसऱ्या सामन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ब्रदर चषक 2019 मध्ये आलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नरेंद्र गोमारे सर आणि तुषार गोमारे दोघांचंही खऱ्या अर्थानं आपण आभार मानले पाहिजेत, कारण अफाट मेहनतीतून हे आयोजन उभं केलं. आदरणीय ज्येष्ठ समाजकर्ते अमरदादा मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली ही क्रिकेटची दिग्गज स्पर्धा, क्रिकेटची रजनी मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली. मॅचला सुरुवात करायची आहे. अगदी मालेवाडी संघ ऍक्शन मध्ये दिसेल क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेत. तर आपण जर विचार केला तर निश्चित रूपानं टीम मालेवाडी आणि त्याच्या विरोधात नेवाळी. म्हणजेच आपण पाहतोय एक नेरळ विभागातला संघ आहे तर एक कर्जत विभागातला संघ आहे. आणि 2 विभागांदरम्यान पुनश्च एकदा हे 2 संघ प्रमोशन करतील. एक मैत्रीपूर्ण सामना कर्जत तालुक्यातला एक दिग्गज सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कर्जतच्या एका दिग्गज यादीतले हे 2 संघ आहेत, आज एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. निश्चित रूपाने मालेवाडी संघ आणि नेवाळी संघ दोन्ही संघांना शुभेच्छा. पंचांना देखील विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित झालेली मान्यवरांची मांदियाळी आदरणीय राहुलजी जाधव सर, आपणास विनंती आहे की आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय सूरजजी ठाकरे आणि सन्माननीय सागरजी ठाकरे, विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्थानापन्न झालेत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण संयोजकांना विनंती करूयात की त्यांचा शाही सन्मान या क्रीडा मंचावर करायचा आहे. मी संयोजकांना विनंती करतोय आदरणीय राहुलजी जाधव सर यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरातिथ्य मात्र या स्पर्धेच्या